नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत गट ब पदासाठी भरतीची एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पदासाठी मित्रांनो पे स्केल तुम्हाला 47,600 ते 51,100 हा मिळत आहे। सॅलरी बेस्ड इन क्लास आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। कायमस्वरूपी ही सरकारी नोकरी आहे, गट ब पदासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती सर्वात अगोदर आपण पाहूया कोणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्या मार्फत ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गट ब च्या पदासाठी जे वेतन श्रेणी तुम्हाला आहे, तुम्ही पहिल्यांदाच तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, वेतन श्रेणी या 17चा तुम्हाला 47,600 ते 51,100 अधिक नियमानुसार जे काही भत्ते आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत। बेस्ट इन क्लास तुम्हाला सॅलरी मिळत आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती MPSC मार्फत या ठिकाणी मित्रांनो कंप्लीट केली जाणार आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, कोणतं पद आहे, वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून प्राप्त मागणीनुसार मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र तांत्रिक आणि प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार गट ब तांत्रिक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब संवर्गातील एकूण 132 जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। या 132 पैकी मित्रांनो जागांचं जर विश्लेषण तुम्ही बघितलं तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील। एकूण 132 जागा आहेत। सर्वसाधारण 86 जागा आहेत। महिलांसाठी 40, खेळाडूंसाठी 6, अनाथांसाठी जागा रिझर्व आहेत, दिव्यांगांसाठी सुद्धा रिझर्व आहेत। या व्यतिरिक्त जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या बेसिसवर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। मात्र मेजॉरिटी सर्व कॅटेगरीला त्यांनी जागा त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, त्या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आता या पदासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव तुम्ही बघू शकता। मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी ॲटलीस्ट इन सेकंड क्लास, त्याचबरोबर अनुभव वर्क एक्सपिरियन्स ऑफ प्रोफेशनल और टीचिंग और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडर ऑफ ए not less than 2 years after possessing a degree किंवा less than 6 years after possessing a diploma in the government or semi government or private establishment or any corporation or any institute असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। थोडक्यात डिग्री असणे आवश्यक आहे। इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी मध्ये जर डिग्री असेल तर तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। जर डिप्लोमा असेल कमीत कमी जरी चालेल, त्या मात्र नंतर तुम्हाला 6 वर्षाचा तुमच्याकडे मित्रांनो या ठिकाणी एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। प्रस्तुत जाहिराती अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी वेध केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव धारण करणे आवश्यक आहे असे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे। अनुभवाच्या बाबतीत जी काही माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड त्यांनी केलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सो या बेसिसवर तुमचं जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकाल। यासाठी एज लिमिट बघा, 18 ते 38 वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहील। 18 ते 43 वर्षापर्यंत मागासवर्गीय अधुग अनाथांसाठी राहणार आहे। या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा आहे। MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। शुल्क बघा, या ठिकाणी अराखीव खुल्या गटासाठी 719 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, अनाथ, दिव्यांग यांना 449 रुपये फॉर्म पे घेतलेले आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला फी त्या ठिकाणी मित्रांनो भरायची आहे। सो या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। यासाठी महत्त्वाचे डेट्स बघा, 25 सप्टेंबर 2025 पासून 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला त्याच दरम्यान त्या ठिकाणी भरायचा आहे। चलनाद्वारे भरण्याची फी ही 18 ऑक्टोबर या ठिकाणी राहणार आहे। या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता या ठिकाणी येऊ शकतो। या ठिकाणी क्वालिफाय होत असाल, इंटरेस्टेड असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। रिक्रुटमेंट प्रोसेस वगैरे बाबतची माहिती तुम्ही त्या ठिकाणी अधिकची नोटिफिकेशनमध्ये पाहू शकाल। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि नक्की मित्रांनो या चॅनलला सबस्क्राइब करून तुम्ही त्या ठिकाणी अपडेट जे काय आहे ते मिळवू शकता। अशा प्रकारचे अपडेट्स तुम्हाला डेली त्या ठिकाणी मिळत राहतील। धन्यवाद।